अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण कर्जत दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली आहे। मागील एका तासापासून कल्याण कर्जत दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली आपण बघतोय। अत्यंत महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे। सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर चाकरमान्यांचे मात्र हाल होतात, कारण मध्य रेल्वे गेल्या 1 तासापासून ठप्प झालेली आहे। मध्य रेल्वेच्या कल्याण आणि कर्जत दरम्यानची वाहतूक गेल्या 1 तासापासून ठप्प असलेली पाहायला मिळते। बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सध्या सुरू आणि त्याचाच फटका मध्य रेल्वेला बसलेला आहे। गेल्या 1 तासापासून मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेवरील कल्याण ते कर्जत दरम्यानची सेवा गेल्या 1 तासापासून ठप्प आहे। सध्या बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं जातं आणि त्यामुळेच गेल्या 1 तासापासून वाहतूक ठप्प आहे। तर बदलापुरातील नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शाळेच्या गेटवर पालकांनी आंदोलन सुरू केलं, त्याचबरोबर बदलापूर स्थानकावर देखील रेल रोको आंदोलन केलं जात आहे। मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविका सेवेतून कमी करण्यात आल्या, तर शाळेकडून माफीनामा जाहीर करण्यात आला। संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेने एक निलंबन देखील झालेलं माहिती मिळते। घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बदलापूरमधील नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे। शाळेच्या गेटवर पालकांनी आंदोलन सुरू केले, त्याचबरोबर बदलापूर स्थानकावर देखील रेल रोको केलं जात आहे। मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविका आता सेवेतून कमी करण्यात आल्या, तर शाळेकडून माफीनामा जाहीर करण्यात आला असून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेचं देखील निलंबन करण्यात आलं आहे। तर घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंद ठेवण्यात आलेला आहे। ही 2 दृश्य आपण बघतोय। रेल्वे ट्रॅकवर उतरून ह्या रहिवाशांनी, ह्या प्रवाशांनी रेल रोको या ठिकाणी केले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी वर्ग आहेत। ताई, काय सांगाल, रेल रोको केलंय? महाराष्ट्रामध्ये जे बलात्काराचा प्रकार होतोय, सरकार काहीच नाही देत नाही। त्याला आणा ना, जिथे जे प्रकार घडले त्याला तसंच कापा। जसे अत्याचार तो मुलीवर करतो तसे त्याच्यावरती हे करा, हे सरकारला मान्य। पण आज एका माणसामुळे आज एवढी पब्लिक सकाळी 6 वाजल्यापासून इथे बसलेली आहे, तरी पण त्या माणसाला तुम्ही सुरक्षा देतात आणि पब्लिकला नाही, तिथले मुलींना सुरक्षा नाही। सरकार काय करते? लाडकी बहीण योजना देतात, त्यापेक्षा तुम्ही बहिणीला सुरक्षा द्या ना। काय करायची तुमची लाडकी बहीण योजना? आम्हाला 1500 रुपये आम्हाला देतात। आम्ही काय भिकारी आहेत का 1500 रुपये देते करायला? काही प्रवासी जे केलं, काय सांगाल? आज मोठं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अत्याचाराच्या घटना वाढत आहे, कुठेतरी थांबल्या पाहिजे। कसं आहे ना, या राज्यात जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा आमचे जे देशाचे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदीजी, ते दरम्यान